अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया करंजी. करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हा 300 ग्रॅम मैदा आहे, 250 ग्रॅम खोबरे आहे. हे खोबरे ना किसून घेतलेले आहे. 100 ग्रॅम बारीक रवा आहे, 100 ग्रॅम साखर आहे, बदाम घेतलेत, तूप लागणार आहे थोडेसे, काजू घेतलेत, वेलची घेतलेली, चिमूटभर मीठ लागणार आहे. मैदा घेतलाय, एक मोठा चमचा ना रवा टाकायचा आहे. हा मोठा चमचा भरून ना तूप टाकायचे. हे तूप ना गरम करून घेतलेले हे मिक्स करायचं. तूप ना मैद्याला असे सगळे चोळून घ्यायचे आणि पाणी टाकून ना पीठ मळून घ्यायचं. जसं पाणी लागेल तसं पीठ ना थोडेसे घट्टच मळून घ्यायचं. पीठ मळून झाले, हे ना साईडला ठेवून देऊ आणि सारण तयार करून घेऊ. थोडेसे तूप टाकायचे, रवा टाकायचा, स्लो गॅसवर ना रवा भाजून घ्यायचा. कलर चेंज होऊन ना रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कलर चेंज झालाय, रवा ना भाजून झालाय. आता रवा काढून घेऊ. कढईत ना तूप घ्यायचे, काजू ना तुपावर भाजून घ्यायचे, बदाम पण तुपावर भाजून घ्यायचे. हे दोन्ही पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. काजू आणि बदाम भाजून झालेत, खोबरे पण भाजून घ्यायचे. खोबरे पण स्लो गॅसवर भाजून घ्यायचे. खोबरे पण भाजून झाले, खोबऱ्याचा ना कलर चेंज झालाय. गॅस बंद करू. रवा भाजून घेतलाय तो पण टाकून घेऊ आणि हे थंड होण्यासाठी ना ठेवून देऊ. मग याच्यात वेलची आणि साखर घालून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना साखर टाकायची, हे वेलचीचे दाणे टाकायचे, चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं ना मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. साखर आणि वेलची पावडर बारीक करून झाली. मिश्रण थंड झाले, पिठी साखर घालून घेऊ. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पिठी साखर खोबऱ्यामध्ये आणि रव्यामध्ये एकजीव झाली पाहिजे. साखर आणि ते मिक्स करून घेतले. हे मिश्रण तयार झाले. आता करंज्या बनवून घेऊ. पीठ आहे ना थोडेसे मळून घ्यायचे. असं ना छोटासाच उंडा घ्यायचा, लाटून घ्यायचं, सारण भरून घ्यायचं. ना असा हात लावायचा, मग सारण पुढे जाणार नाही आणि करंजी फुटणार नाही. याला ना कट करून घ्यायचं. करंजी ना तयार झाली, लाटून झाले. आता करंजीत ना सारण भरून घेऊ. परफेक्ट अशी करंजी तयार झाली. सगळ्या करंज्यांना बनवून घेऊ. करंजी ना बनवून झाली. आता तळून घेऊ. तेल तापले, स्लो गॅसवर तळून घ्यायची. तेलात वगैरे काही करंजी सुटली नाही आणि एकदम मस्त फुगली पण. कलर चेंज झालाय. करंजी आता काढून घेऊ. करंजीला ना जास्त कलर येऊन नाही द्यायचा. पुढच्या पण करंज्या तळून घेऊ.
ह्या पण करंज्या तळून झाल्या. सगळ्या करंज्यांना तळून घेऊ. सगळ्या करंज्यांना तळून झाल्यात. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.